तुम्हाला काय वाटतं, जातीय समीकरण हे नगर परिषदमध्ये सुद्धा येईल का जुळून? म्हणजे या निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं तुमचं विजन काय असणार आहे? फक्त आणि रोड, नाली, गटर, मीटर, वॉटर याचवरती जर निवडणुका होणार असेल तर पुढल्या विजनसाठी आपण कधी सामोरे जाऊ? अशातच एक दादा गेल्या 5 महिन्यामध्ये वरोरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली की 4 वर्षाचा मुलगा पूर्वेश वांड्रे याचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला असं त्यांच्या घरच्यांचं प्राथमिक म्हणणं पडलं. परंतु आज 5 महिने देखील त्याच्या मृत्यूला लोटून गेले, परंतु अजूनपर्यंत त्याचा शवविच्छेदनाचा जो रिपोर्ट आहे ते त्याच्या घरच्यांना तो मिळण्यात आलेला नाही. याबद्दल काय सांगाल? नेमकं दोषी कोण असेल? नगर परिषद? दूषित पाण्याचा पुरवठा खरंच झाला असेल की काय? लाखो रुपयाचा कर वसूल करून जर आजही आपण स्वच्छ पाणी देत नाहीये तर यात नगरपालिका दोषी आहे. मेंटेन आम्ही रामाची आहो म्हणून कामाची आहो एवढं. कसं राहील विजन तुमच्या निवडणुकीबद्दल? नमस्कार मंडळी, माहिती मंत्र या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तसेच वर्ध्यातील सामाजिक कार्यकर्ते मनीषजी जेटानी आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 2 महिन्यामध्ये वर्धा शहरामध्ये होऊ घातलेल्या आहेत. काय सांगाल नेमकं? तुम्ही देखील या निवडणुकीला इच्छुक आहात निवडणूक लढण्याकरिता. काय सांगाल नेमकं कसं राहील विजन तुमच्या निवडणुकीबद्दल? कालच सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिलेले आहे की मुंबई ते नागपूर म्हणजे चांदा वगैरे पूर्ण आले त्याच्यात, की स्वबळावरती महाराष्ट्रात संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ही स्वबळावर आपल्याला लढायची आहे. आधी आघाडी होईल की नाही होईल हे आमच्याही मनात होतं, मात्र स्थानिक निर्णय जो काही असतो तो स्थानिक पातळीवरचा जिल्हा प्रमुख घेत असतो. आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री मुकेशजी जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही या विधानसभेची निवड, जे काही 2 नगरपालिका आणि 2 पंचायत समिती आणि 9 जिल्हा परिषद या निवडणुका आपण स्वबळावरती लढणार आहोत. दादा, या निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं तुमचं विजन काय असणार आहे? मी एक शहराचं नेतृत्व आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून मी एकच म्हणेल की जे विकास 150 वर्षाच्या वर वरोरा नगरपालिकेला झालेला आहे, त्या 150 वर्षात जे विकास रखडलेला आहे की फक्त आणि रोड, नाली, गटर, मीटर, वॉटर याचवरती जर निवडणुका होणार असेल तर पुढल्या विजनसाठी आपण कधी सामोरे जाऊ? या गोष्टीचा प्रश्न माझी जे काही होते आणि भविष्यातले जे काही इच्छुक आमचे प्रतिस्पर्धी राहील त्यांना देखील माझा एक प्रश्न तो राहील आणि जनतेलाही माझा एक प्रश्न राहील की पुढलं काहीतरी बघायसाठी आज या सर्व गोष्टींवरती आपल्याला पूर्णविराम लावणे गरजेचे आहे. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होणार आहेत, अलीकडे आपण बघितलं की वर्धा विधानसभा क्षेत्र असो किंवा वर्धा नगर परिषदेचे असो, कुठेतरी जातीय राजकारण, जातीय समीकरण हे जुळतं आणि त्याच भरोशावर स्थानिक या ठिकाणी लोकप्रतिनिधी देखील म्हणतात की कुणबीबहुल जिल्हा आहे त्यामुळे आमचा उमेदवार हा निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं, जातीय समीकरण हे नगर परिषदमध्ये सुद्धा येईल का जुळून? मी एक सिंधी समाजाशी बिलॉंग करतो. माझं या नगरपालिकेत 200 मतं नाही आहे, मात्र मला विश्वास आहे की माझ्या विजनवरती जे मी विचार जनतेसमोर मांडणार आहे आणि ज्या विचारांवरती आम्ही निवडणुका लढणार आहोत त्या विचारावरती शिवसेनेची वरोरा नगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता राहील हा माझा विश्वास आहे. ते कोण काय म्हणतं, शेवटी काही लोकांना एक खूप जास्त आत्मविश्वास झालेला आहे की आम्ही ज्या जातीचे असल्यामुळं आणि आम्ही जातीचं नेतृत्व करत असल्यामुळं आमचं जातीचं समीकरण जोडून आम्ही आमचा नगराध्यक्ष करू. पैशाचा बलाढ्य वापर एक आहे. आम्ही रामाची आहो म्हणून कामाची आहो एवढंच म्हणणार आहे. कामाच्या भरोश्यावरती आजपर्यंत कुठल्याही पदावर नसताना म्हणजे लोकप्रतिनिधी नसताना ज्या प्रकारे मी कामं केलेलं आहे आणि आम्ही शिवसैनिक म्हणून जे कामं केलेलं आहे ते जनतेच्या हितासाठीच केलेलं आहे आणि भविष्यातले जे काही कामं राहील ते तुम्हाला मी सांगणारच आहे की आम्ही कुठल्या गोष्टींवरती काम करणार आहे आणि वरोरा शहराला आम्हाला काय द्यायचं आहे हे आम्हाला यावरती आम्ही निवडणूक लढणार आहे. अशातच एक दादा गेल्या 5 महिन्यामध्ये वरोरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली की 4 वर्षाचा मुलगा पूर्वेश वांड्रे याचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला असं त्यांच्या घरच्यांचं प्राथमिक म्हणणं पडलं. परंतु आज 5 महिने देखील त्याच्या मृत्यूला लोटून गेले, परंतु अजूनपर्यंत त्याचा शवविच्छेदनाचा जो रिपोर्ट आहे तो कुठेही मिळाला नाही, त्याच्या घरच्यांना तो मिळण्यात आलेला नाही. याबद्दल काय सांगाल? नेमकं दोषी कोण असेल? नगर परिषद? दूषित पाण्याचा पुरवठा खरंच झाला असेल की काय? माझ्या मते तरी एक अंदाजे 30 ते 40 वर्ष त्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला एक्सपायर झालेला आहे. आजही 1200 रुपये कर प्रत्येक करदात्याला त्याची पावती जाते. लाखो रुपयाचा कर जेव्हा वसूल करतात, लाखो रुपयाचा कर वसूल करून जर आजही आपण स्वच्छ पाणी देत नाही आहे तर यात नगरपालिका दोषी आहे. मेंटेनन्सचे लाखो करोडो रुपये खर्च झालेले आहे.
मात्र मेंटेनन्स त्या ज्या हिशोबानं पाहिजे त्या हिशोबानं झालेलं नाही आहे. राहिला विषय पूर्वेशबद्दल. पूर्वेशच्या जेव्हा बॉडी इथे नगरपालिकेला आणली, म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलला आणलेली होती, त्यावेळेला मी सुद्धा गेलो होतो. त्यानंतर त्या दिवशी आंदोलन होतं, त्या ह्याच्यातही माझी सही आहे. त्यात नगरपालिका दोषी आहे. संबंधित कंत्राटदारावरती मी सीओ मुख्याधिकाऱ्यांना मागेही बोललो की तुम्ही दंड ठोकवा, पेनल्टी करा त्याच्यावरती. ते पेनल्टीची मिळणारी रक्कम ते त्या पूर्वेशच्या आईवडिलांना सुपूर्द करा. राहिला विषय की पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापर्यंत मिळत नाही आहे, राजकीय दबाव आहे. माझं एकच म्हणणं आहे, राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष काँग्रेस ज्यांचे इथं विद्यमान खासदार आहे, स्थानिक आमदार विद्यमान कोण? भाजपचे. जर आजही जर हे दोघं असताना आणि दोघांचं त्याच्यात त्यांना मदत करायची इच्छा आहे असं त्यांचं मत आहे, माझं नाही आहे का त्यांची इच्छा आहे बा, मग त्यांनी CS ला फोन लावून का बरं रिपोर्ट अद्यापर्यंत बोलवली नाही? म्हणजे कुठंतरी निवडणुकीच्या तोंडावरती एक दिशाभूल करून त्या कुटुंबाचा कुठंतरी वापर सुरू आहे. काही लोक, त्यातले काही लोक आहेत जे प्रामाणिकपणे त्यांना मदत करत आहेत, पण हे जे राजकीय लोक आहेत, हे राजकीय लोक फक्त मताची पोळी शेकण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू आहे. दादा, शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकीकडे वर्धा शहरामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने देखील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील कित्येक तरी खेड्यातील मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता येत होते, परंतु अपुऱ्या सोयीसुविधा शिक्षणाच्या किंवा बस सेवा असेल की वेळेवर त्या मुलांना बस देखील त्यांच्या गावी जायला मिळत नाही, याबद्दल काय सांग? वर्धा शहर एज्युकेशन हबमधून ओळखल्या जायचं. जिल्ह्यात कुठलंही जर व्यक्ती रिटायर झालं तर त्याचं जिल्ह्यात सोडा, यवतमाळ जिल्ह्यातले जे वनी जे नियर बाय आहे, आपलं एक 30 किलोमीटरचं अंतर आहे, तिथले जर रिटायर झाले तर त्यांची एक इच्छा असायची की आमचं वर्ध्याला घर असावं. पण हे कुठंतरी दूर झालेलं आहे. एज्युकेशन हबला आपण पुढे कुठं नेलं? स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती तरी दिसत आहे का आपल्याला एज्युकेशन सेक्टर म्हणून एक काय चांगले नवीन कॉलेजेस वगैरे आणायची? काहीच नाही आहे. राहिला विषय ST महामंडळ वगैरे, अनेकदा मी माझ्या नेतृत्वात काही गुन्हेही दाखल आहे माझ्यावरती, आंदोलनं करून बस सुरू करायला लावली. अनेक आहे, बरेचसे माझ्याकडे प्रेस नोटही असतील त्या बाबतीतचे. आम्ही ते सुरू करायला लावलं आहे. अवैध शिकवणी वर्गाचं विदर्भातला नाही तर महाराष्ट्रातला सर्वात मोठं आंदोलन करणारा व्यक्ती मी आहे. जे अवैध शिकवणी वर्ग ते बंदसुद्धा करण्याचं काम मी केलेलं आहे. त्या संदर्भातही माझ्यावर गुन्हा दाखल आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, शिक्षणाला जर आपण व्यवसाय म्हणून बघाल तर विद्यार्थ्यांना घडवू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या जवळपास 400च्या वर शाळा जिल्ह्यातल्या बंद झाल्या. एकही लोकप्रतिनिधीनं याबद्दल एकही प्रश्न कधी तुम्हाला उत्तर देताना बघितलं आहे का? राज्याला कुणी प्रश्न केला का बरं जिल्हा परिषदमध्ये चांगले आपण शिक्षण देऊ शकत नाही? का बरं आपण नगरपालिकेच्या शाळेमध्ये, जे नगरपालिका शैक्षणिक कर लावते प्रत्येक करदात्याला, आजही नगरपालिकेच्या शाळेला कधी जर तुमचं जर कॅमेरा त्या भागात गेलं तर त्या आंबेडकर शाळेमध्ये जाऊन बघा अवस्था काय ते. त्या सुविधेत खरंच या लोकप्रतिनिधीचे मुलं जाऊन शिकू शकते का तिथं? तुमचे मुलं फॉरेनला जायचे, चांगल्या शाळेला जायचे शिकायला, मात्र ते जे नगरपालिकेची शाळा आहे त्याला तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, जबाबदार म्हणून तुम्ही ते डेव्हलप करण्यासाठी का प्रयत्न करत नाही? का चांगलं शिक्षण आपण देऊ शकत नाही? इच्छाशक्तीचा अभाव. माझं म्हणणं एवढं आहे की इच्छाशक्तीचा अभाव, पाठपुरावा व्यवस्थित हे लोक करत नाही. निवडून आले की फक्त पैसे कमवण्यावर यांचं लक्ष राहते. जनतेला काय द्यायचं आहे ते सर्व विसरून जाते. तुम्ही जे काही मिनिटापूर्वी प्रश्न विचारलं की सांगितलं की अशी चर्चा आहे आपल्या भागात की हा कुणबी बहुल एरिया आहे, काही आर्थिकदृष्ट्या निवडणुका लढल्या जाते या भागामध्ये. हेच कारण आहे की जनता जोपर्यंत स्ट्रिक होत नाही, पैसे सर्वांचे घ्या, हे सर्व आपल्याला लुटलेले पैसे कमवलेले आहे, हे सर्वांचे पैसे घ्या, पण मतदान करताना एक प्रामाणिक आणि काम करणाऱ्या माणसाला जोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात पाठवत नाही, तोपर्यंत वर्धा शहराचा नाही तर महाराष्ट्राचा कुठलाही विकास होऊ शकत नाही. दादा, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे माझा तुमच्याकडे. मागील काही काळामध्ये वरोरा शहरात असणारं एक नामवंत महाविद्यालयामध्ये कुठेतरी एका विद्यार्थिनीबद्दल शिक्षकांनी केलेला जो गैरप्रकार होता, त्याबद्दल कुठेतरी आंदोलन करण्यात आले. इतर सामाजिक संस्था देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, परंतु जिल्ह्यामध्ये इतके मोठमोठाले नेते असून देखील जिल्ह्यातल्या एकही मधले स्थानिक आमदार असो किंवा इथले खासदार असो, त्यापैकी कुठलाही एकही नेता त्या याच्यामध्ये दिसला नाही. आणि आज देवेंद्रजींनी मागील काही काळांमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ जी घेतली आणि लोक म्हणतात की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा सुखी आहे आणि महिला कुठेतरी सुरक्षित आहे. तुम्हाला वाटतं का की खरंच महिला या सुरक्षित आहे? अनेक प्रकरणं तुम्ही चॅनलवरती बघतच असाल. महिलांवरती अत्याचाराचा जो टक्का आहे, एक गुगलवरती सर्च केलं तर 2 मिनिटात भेटून जाईल. तो टक्का वाढलेला आहे.
मी म्हणत नाही आहे. चित्राताई वाघ यांनी संजय राठोडांवरती आरोप केला. चित्राताई वाघ हे महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाच्या. आज मंत्रिमंडळामध्ये कोण आहे? दुसऱ्यांदा शपथ घेतली. 1-2.5 वर्ष जे बंड करून, गद्दारी करून, बंड नाही म्हणता येत, गद्दारी करून जे शिवसेनेची सत्ता पाडल्या गेली, त्याच्यानंतर 2.5 वर्ष जे मंत्रिमंडळ बसलं त्यात देखील संजय राठोडांना मंत्री दिलं, आताही मंत्री केलं. चित्रताई वाघांना या मंत्रिपदाच्या शपथविधीच्या 2 दिवसापूर्वी विचारलं तर माझा विरोध कायम आहे म्हणे. मग एक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला जेव्हा त्याच्यावर आरोप कायम ठेवते, त्यानंतरही जर त्यांच्या देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनाच जर मंत्रिपद देत असेल तर याच्यात पाठराखण कोण करता याचं तर तुम्हाला कदाचित मिळालं असेल. म्हणजे बलात्कार करा, भ्रष्टाचार करा आणि आमच्या पक्षात या वॉशिंग मशीनमध्ये आपण क्लिअर होऊन जाल. त्यानंतर राहिलेला वरोऱ्याचा विषय. वरोऱ्यामध्ये काहीतरी मला असं वाटते की राजकीय दबाव आणून त्या शिक्षकांची जमानत झालेली असेल असं मला वाटते. त्यात काय तथ्य होतं मी त्या विषयावर संपूर्ण माहिती घेतली नाही. आंदोलनकर्त्यांना बोललो होतो. एक राजकीय पक्ष त्या ठिकाणी आंदोलनाला पोहोचल्यावर, एक संघटना त्या ठिकाणी पोहोचल्यावरती आम्ही जाऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं किंवा श्रेय घेणं हे आमच्या तत्वात येत नाही. ते माझे तत्व नाही आहे. मी त्यांना बोललो होतो की काही जर तुम्हाला आमची मदत लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी तयार आहे. पण त्या कुटुंबियांनी ज्यांच्या हातात काम दिलं होतं, ज्यांच्या नेतृत्वात ते लोक समोर जात होते, त्यात आम्ही हस्तक्षेप केलं नाही. उगाच ते कुठंतरी दिशाभूल होता कामा नये. पण मात्र ते दिशाभूल त्या आंदोलनाची झालेली आहे. तर तो प्रकरण कुठंतरी वेगळ्या ट्रॅकवर गेलेला आहे. तर मागील काही काळामध्ये जे वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे होते, यांना कुठेतरी विकास पुरुष या नावाने संबोधलं जातं आणि प्रत्येक जागी जे कुठे म्हणजे डेव्हलपमेंटवर किंवा विकासाच्या मुद्द्यावर जे काम येतं किंवा जे न्यूज येतात रिपोर्टमध्ये, त्यामध्ये विकास पुरुष या नावाने त्यांना संबोधलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सर्वात पहिलं तर विकास शहराचं झालं की त्यांचं झालं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अनेक DP प्लॅनमध्ये, डेव्हलपमेंट प्लॅन जो असते, त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही जागा आरक्षित असते. जे तुम्ही शिक्षण आणि बाकीचे जे विषय विचारले त्याच्यावरती हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काही शाळांसाठी असते, काही समाजभवनासाठी असते, असे वेगवेगळे एक आरक्षण असते. ते आरक्षण ज्यांच्या जमिनीवरती होतं त्यांच्यासोबत साटे लोटे करून सत्तेत असताना, महत्त्वाचा विषय सांगतो ना, सत्तेत असताना स्वतः ते आरक्षण काढून घेतलं आणि ती जमीन कमी दरामध्ये स्वतः विकत घेतली. याचा अर्थ काय झालं? स्वतःचा विकास जास्त करण्यात आला. नगरपालिकेच्या पैशांनी स्वतःच्या इमारतीसमोरील अनेक बांधकामं त्यांनी केलेले, याचे पुरावे देखील आहेत. नगरपालिकेत आम्ही ते काढणार आहे. दुसरा विषय विकास. 1/2 डझन रस्त्याने 1 डझन नाल्या हे झाल्या न केल्या विकास म्हणत नाही. खऱ्या अर्थानं पाण्याचा जो विषय आहे, वरोरा पाणी पुरवठ्याची योजना जो आहे ती एक जवळपास 40-45 कोटी रुपयाची होती. ते 70-75 कोटीवर गेली. आज जवळपास ते 150 कोटी रुपयाची योजना आहे. कुणामुळे गेली? जर खरंच हे विकास पुरुष असते तर गल्ली ते दिल्ली यांची सत्ता होती ना 5 वर्ष. आधी पहिलं आपण प्लॉट विकत घेतल्यावरती जर घर बांधायचं आहे आपल्याला तर पहिलं स्लॅब टाकतो का पहिलं जोता बनवतो? जोता बनवल्या जाते. पहिलं खऱ्या अर्थानं तुम्हाला पाणी पुरवठ्याची योजना आणायला पाहिजे होती, त्याच्यानंतर रोड आणि नाली करायला पाहिजे होती. पण त्यांनी ते केलं नाही. रोड कुठले केले? जे रोड केलेले आता जाऊन फुटलेले आहे. का बरं फुटले? यात भ्रष्टाचार झालेला आहे. काही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या इमारती, आपल्या लेआउटपासचे रस्ते त्यांनी नगरपालिकेच्या पैशांनी करून घेतले. जे गरज होती, आजही चिकन मार्केट वगैरेकडलं रस्ता झाले नाही. आज चिकन मार्केटचा विषय निघाला म्हणून एक महत्त्वाचा विषय सांगतो की चिकन मार्केटसाठी चिकन मार्केट आणि मटन मार्केट याची इमारती झालेल्या आहे. आजही रस्त्यावरती ते दुकानं लावत आहे. नगरपालिकेचं वर्चस्वच नाही आहे. आज एक सामान्य महिला जिला तिनं नॉनव्हेज जमत नसेल किंवा एक पुरुष असेल ज्यांना नॉनव्हेज चालत नसेल, त्या लोकांनी जाताना पहिलं नाकावरती कपडा बांधावा लागते, त्याच्यानंतर जावं लागते. शमशानभूमी, मारवाडी शमशानभूमी, त्या भागात पूर्ण ते कोंबड्याचे पंख ठेवलेले आहे. वास मारते अक्षरशः. म्हणजे जिवंत राहा तरी सुखात नाही ना, मेल्यावरही जायचं आहे तर सुखानं नाही जाऊ शकत माणूस. अशी परिस्थिती या लोकांनी करून दिली. आणि त्यानंतरही जर लाजा यायला पाहिजे तर लाजाऐवजी जर यांना गर्व वाटत असेल आम्ही विकास केला, तर हे खऱ्या अर्थानं मूर्खपण आहे त्यांचं. कसला विकास केला? आजही बरेचसे रोड आहे जे व्हायला पाहिजे होते ते झालं नाहीये.
1 कोटी रुपयाचा रोड ते गीताशी मंगल कार्यालयाकडलं तो आमच्या संदीपजी मेश्राम नगरसेवक यांनी आणला. शिवसेनेची सत्ता असताना, उद्धवजी मुख्यमंत्री असताना 1 कोटी रुपये निधी त्यावेळेस त्यांनी आणलेला आहे. बाकीचे नाली वगैरे आहेत ते आज कुठं आहे? अनेक रस्ते झाले म्हणून रेकॉर्डवरती दाखवलेले आहे, नाली झाले आहेत ते दाखवलेले आहे, पण ते आहे कुठं? सर्व पैसे खाऊन मोकळे झालेले आहे. एक झेरॉक्सवाल्याकडनं 10% कमिशन उपर पडत होतं या लोकांना, आणि त्या लोक जर विकासाची भाषा करत असेल तर विकास म्हणजे विकास कुणाचं? तुम्ही स्वतःचा विकास करायचा आणि स्वतःला विकास पुरुष म्हणून संबोधित करायचं, हे कुठंतरी चुकीचं आहे त्यांचं. विकास वगैरे काही झाले नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक कागदपत्र आमच्याकडे आहे. ते कुठल्याही पक्षाकडनं लढले. आज ते कुठल्या पक्षात आहे माहीत नाही. मागील सत्तेमध्ये ते सत्ताधारी होते, जेव्हा नगराध्यक्ष होते ते भारतीय जनता पक्षात होते. आता ते कुठनं लढणार हे काही त्यांचं ठरलेलं नाही आहे. ते कुणाकडूनही लढेल. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चुकीच्या ठिकाणावरती दर्गे उभे करणे, अतिक्रमण करून दर्गे उभे करणे, एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठेकेदारा चुकीचे, पेंट मारा इलेक्ट्रिक पोल वगैरेला ते 11-11, 12-12 लाख रुपयाचे ठेके 3 महिन्यानं ते तोडून पुन्हा डबल डिवायडर उभे करण्यात आले. हे सर्व प्रकारचे आमच्याकडे कागदपत्र आहे. यांनी काय जनतेच्या पैशाची लूटमार केली 5 वर्ष, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आरक्षणाच्या जमिनी काढल्या. या प्रकारे यांनी हे सोडून त्याची गावाचा कुठल्याही विकासासंदर्भात कुठलेही कामं केलेली नाही. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर मी पुरावे देखील याचे सादर करणार आहे भविष्यात. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.